लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी अगदी महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे। कारण की आता सरकारकडून असं जाहीर करण्यात आलं आहे की ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता जर त्यांचा लाभ याच्यापुढे चालू ठेवायचा असेल तर त्यांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे। आणि त्याविषयीचा सविस्तर शासन निर्णय काल दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने ई-केवायसी करायचं आहे, शासन निर्णयामध्ये नेमकी काय माहिती दिली आहे, ई-केवायसी कुठे करायची, कोणी करायचे, या संबंधितली सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकीबहीण.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट